आदरणीय पवार साहेबांची स्वाभिमान सभा ही उद्याच्या दिवशी म्हणजे 25 तारखेला संध्याकाळी 4 वाजता दसरा चौकामध्ये होणार आहे। खरं तर पवार साहेबांना आम्ही सर्वजण विनंती करत होतो की सप्टेंबर महिन्यामध्ये ही सभा घेऊया, पण साहेबांचं आणि कोल्हापूरचं एक वेगळं प्रेम आहे, रक्ताचं नातं आहे। आणि त्याच्याचबरोबर पवार साहेबांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की आपल्याला दसरा चौकामध्येच ही सभा घ्यायची। त्यामागे एक फार मोठं कारण आहे। छत्रपती शाहू महाराजांचा विचार आदरणीय पवार साहेब असेल, आम्ही सर्वजण हे आत्मसात करून त्याच्यावर काम करत असतो। शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारांवर आम्ही काम करत असतो। म्हणून उद्याच्या दिवशी आदरणीय पवार साहेबांनी ठिकाण एकदम पवित्र आणि विचाराने पावन झालेलं निवडलेलं आहे। इथं असणारे सर्व पदाधिकारी, जिल्हा अध्यक्ष असतील, सर्व तालुक्यांचे प्रमुख असतील, जिल्ह्याचे व्ही पाटील असतील, तसंच युवकचे रोहित असतील, आम्ही सर्व प्रदेशचे कार्यकर्ते व पदाधिकारी मिळून लोकांची चर्चा करत आहोत। पण उद्याचं नियोजन खूप सुंदर झालेलं आहे आणि त्याचं सर्व श्रेय या जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्यांना जातं। खरं तर ज्या ज्या तालुक्यामध्ये आम्ही सर्वजण गेलो, कार्यकर्त्यांशी संवाद साधला, तिथं असणाऱ्या कार्यकर्त्यांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे आणि उद्या कदाचित जागा कमी पडेल अशी परिस्थिती होऊ शकते असं आम्हा सर्वांना वाटतं। सर्व लोक स्वतःहून स्वतःच्या गाडीली स्वतःच्या खर्चाने आदरणीय पवार साहेबांचे 4 शब्द ऐकण्यासाठी येतील आणि सुंदर अशी सभा उद्या होईल असा विश्वास आम्हा सर्वांना वाटतो। राष्ट्रवादीची पहिली बैठक म्हणजे राष्ट्रवादी होण्यापूर्वी ही कोल्हापूरमध्ये झाली होती। तुम्ही म्हणत आहात की पुनर्बांधणी ही करावी लागेल, पण तुम्ही जर बघितली पार्टी फॉर्म व्हायच्या आधी पहिली बैठक ही कोल्हापूरला झाली आणि आतासुद्धा उद्याची जी सभा आहे ही फार महत्त्वपूर्ण सभा आहे। आणि जे ठिकाण आदरणीय पवार साहेबांनी निवडलेलं आहे त्यातून राज्याला तर संदेश द्यायचाच आहे, तसंच या देशातले जे राज्यकर्ते आहेत, जे कुठंतरी शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार दाबण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांनासुद्धा आदरणीय पवारसाहेब हे संदेश देतील। आणि त्याच्याचबरोबर जे सर्व निष्ठावंत कार्यकर्ते आणि पदाधिकारी पवारसाहेबांवर राहिलेले आहेत, विचाराबरोबर राहिलेले आहेत, त्यांना एकत्रित करून पक्षाची ताकद आहे, कारण लोकांच्या मनामध्ये हा विचार आणि पवारसाहेब आहेत, त्यामुळे ही ताकद फक्त संघटित करावी लागेल, स्ट्रक्चर करावं लागेल। ते 100% येत्या काळामध्ये पवारसाहेब करतील आणि जिल्ह्यामध्ये जाऊन साहेबांचं एकच मत आहे, तिथं असणाऱ्या नागरिकांशी चर्चा करू, कार्यकर्त्यांशी, पदाधिकाऱ्यांशी चर्चा करू आणि या सगळ्यांना विश्वासात घेऊन आपल्याला BJPच्या विचाराच्या विरोधात लढायचं आहे आणि त्याला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद हा महाराष्ट्रातल्या लोकांकडून मिळताना आपल्या सर्वांना बघायला मिळतो। काही वेळापूर्वीच संजय काका पाटील यांनी हा उल्लेख केला आहे की जयंत पाटील हे लवकरच भाजपमध्ये। हे बघा, कोण काय उल्लेख करतं ह्याच्याकडे किती आपण सर्वांनी लक्ष द्यायचं। बावनकुळे साहेब हे भाजपचे राज्याचे प्रमुख आहेत, ते तर प्रयत्न करणार ना की त्यांची पार्टी कुठेतरी ताकदवान झाली पाहिजे। ज्या पद्धतीने मराठी अस्मिता जपणारा शिवसेना पक्ष त्यांनी फोडला, विकासाचं धोरण घेऊन काम करणारी राष्ट्रवादी फोडली, त्याच्यावरनं एकच सिद्ध होतं की भाजपला स्वतःच्या कार्यकर्त्यांवर आणि पदाधिकाऱ्यांवर विश्वास राहिला नाही। म्हणून इतर नेते आणि पदाधिकारी दुसऱ्या पक्षातून भाजपमध्ये ते इम्पोर्ट करत आहेत आणि मग अशी परिस्थिती असताना बावनकुळे साहेबांना वाटेलच ना की इतर मोठे नेते आले पाहिजे आणि साहेब आल्याशिवाय कदाचित त्यांनी जे काय विचारात घेतलेलं ते सिद्ध होणार नाही।
पण ते विसरून गेलेले आहेत की साहेब हे महाराष्ट्राचा विचार जपणारे एक कार्यकर्ते आहेत. 60 वर्षाचा त्यांचा अनुभव आहे आणि या 60 वर्षामध्ये कुठेही भाजपच्या बाजूला आदरणीय पवारसाहेब गेलेले नाहीत, झुकलेले नाहीत आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये पवारसाहेब हे दिल्लीसमोर झुकणार नाही. त्यामुळे बावनकुळे साहेबांनी कितीही प्रयत्न केला तरी तो प्रयत्न व्यर्थच राहील. त्याच्यापेक्षा संघटनेकडे त्यांनी लक्ष द्यावं असं मला वाटतं. आणि राहिला प्रश्न जे कुठले लोकल नेते सांगलीचे आहेत, खरं तर आजपर्यंत त्यांनी लोकांच्या हिताचे किती प्रश्न मांडले हे मला माहीत नाही, पण सांगलीचं समीकरण बघून वाद निर्माण करण्याचा प्रयत्न हे करत आहेत असं मला वाटतं. त्यामुळे त्यांच्या वक्तव्याकडे खूप लक्ष देऊन चालणार नाही. आदरणीय जयंतराव पाटील साहेब पवारसाहेबांबरोबर पहिल्या दिवसापासून आहेत आणि शेवट पण राहतील असा विश्वास आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये आहे. शिवसेनेतील पूर्वी पक्षातील आहे, राष्ट्रवादीतील पूर्वी पक्षाबरोबर कुटुंबातील आहे. याच्याकडे कसं बघताय? पवारसाहेबांचं कुटुंब काय हे तुम्हाला सांगतो. पवारसाहेबांच्या कुटुंबामध्ये पवार येतातच, पण पवारसाहेब जेव्हा म्हणतात की उद्यापासून मी लोकात जाणार, त्या म्हणण्याचा अर्थ एकच आहे की पवारसाहेबांचं कुटुंब राष्ट्रवादी हा पक्ष आहे आणि महाराष्ट्र हा पुरं राज्य हे पवारसाहेबांचं कुटुंब आहे. त्यामुळे कुटुंब फुटलं, पक्ष फुटला याच्यापेक्षा विचाराला आज कुठंतरी अडचण येण्याची शक्यता असल्यामुळे पवारसाहेब या वयामध्ये सुद्धा विचार टिकवण्यासाठी, जपण्यासाठी, आज लढण्यासाठी तयार आहेत आणि त्यांना ताकद देण्यासाठी हे सर्व पदाधिकारी पवारसाहेबांबरोबर आहेत. राष्ट्रवादी फोडण्याचा भाजपनं याआधी किती वेळा प्रयत्न केला असा दावा केला. तसं काही घडलेलं होतं का? हे बघा, भाजपची प्रवृत्ती आणि वृत्ती जर बघितली तर त्यांना तोडाफोडी आणि फोडाफोडी केल्याशिवाय काही जमत नाही. समाजामध्ये वाद निर्माण कोण करतं, कुठला पक्ष करतो, तो भाजपचं नाव एक नंबरला असतं. तसंच कुठले पक्ष त्यांनी फोडलेत आजपर्यंत बघितलं तर मध्य प्रदेशपासून कर्नाटकापर्यंत सगळीकडे नाव फक्त भाजपचंच येतं. त्यामुळे राष्ट्रवादीला फोडण्याचा प्रयत्न याच्या आधीसुद्धा झाला असावा. ठीक आहे, अनेक वर्ष यश नाही आलं, यंदा यश आलं, दुर्दैव आहे. पण त्यांना यश आलं असं वाटत असलं तरी कितीही समीकरण नेत्यांना तिकडे घेऊन त्यांनी केले तर लोकातलं जे समीकरण लोकशाहीच्या माध्यमातून जे लोक व्यक्त होणार आहेत ते भाजपच्या बाजूने 100% या देशामध्ये सुद्धा नाही आणि या राज्यामध्ये सुद्धा नाही. अजित पवारांच्या बीडमध्ये सभा होत आहेत, मात्र तिथे आता शरद पवारांचे फोटो वापरण्यात आलेले आहेत. कुठेतरी अजित पवार गटाकडनं आता शरद पवारांचे फोटो न वापरण्याचं टाळाटाळ होत आहे. त्यांची ती रणनीती असू शकते. सुरुवातीला लोक चिडलेली होती आणि अजूनसुद्धा आहेत आणि अशा प्रकारे पवारसाहेबांचा फोटो कुठंतरी लावून कुठंतरी संभ्रम निर्माण होत होता. त्यांची तशी मोठी सभा आहे, पहिली मोठी सभा आहे. आता जेव्हा आदरणीय पवारसाहेब तिथं गेले होते तेव्हा पवारसाहेबांचा फोटो तिथं काही त्यांच्या गटातल्या नेत्यांनी वापरला होता. नाव दिलं नव्हतं पण वापरला तर होता. आता त्यांची स्वतःची सभा आहे, त्या सभेमध्ये पवारसाहेबांचा फोटो ते लावत नाहीत. एकदा सभा तर होऊ द्या, मग सभेत काय बोलतात आणि लोकांचा प्रतिसाद काय असतो ह्या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर 28 तारखेला नक्कीच या विषयावर आपण सर्वजण बोलू. चांद्रयान मोहीम काल यशस्वी झाली आणि यशस्वी झाल्यानंतर पवारसाहेबांनी अभिनंदन करताना पंडित जवाहरलाल नेहरूंचं नाव घेतलं. तर यावरून आता भाजपने शरद पवारांना लक्ष केलेलं आहे. गांधी घराण्याची कापणी करण्याचा प्रयत्न अजूनही शरद पवार करत आहेत. अशा पद्धतीची सगळी टीका भाजप मात्र काल संध्याकाळी. हे बघा, इस्रो ही जी संस्था आहे ती काय राजकीय संस्था नाही. या संस्थेसाठी अनेक पंतप्रधानांनी ताकद दिलेली आहे. सुरुवात कुणी केली म्हणजे जवाहरलाल नेहरू साहेबांनी केली आणि त्यांच्याबद्दलचं नाव तिथं घेणं हे काय चुकीचं आहे. खरं तर यश आपण सर्वांनी जर बघितलं याला खऱ्या अर्थाने कुणी आणलं असेल तर तिथं असणाऱ्या सायंटिस्टनी आणलं. आणि चंद्रावर यान एखादं पाठवायचं असेल तर 7-8 वर्षामध्ये गोष्टी होत नसतात. त्याला 30-40 वर्षाचा परिश्रम असतं. याच्या आधीचे जे सायंटिस्ट असतील त्यांनीसुद्धा जे प्रयत्न केले आणि आत्ताचे जे सायंटिस्ट आहेत त्यांनी जे प्रयत्न केले याच्यातूनच जे काही यश आपल्याला आलं आहे ते आलं आहे. त्यामुळे याच्यात भाजप काही राजकारण करेल. हे बघा, प्रयत्न कुणी केले तर सायंटिस्टने केले, पण राजकारण कोण करतं आहे तर भाजप करतं आहे.
भाजप ठिकठिकाणी एवढंच सांगतंय की मोदी साहेबांमुळे हे झालं, त्यांच्या नेत्यांमुळे झालं. अरे ह्या नेत्यांची नावं घेत असताना सायंटिस्टचं तरी नाव कुठंतरी घ्या. का तुम्हाला असं वाटतं की सायंटिस्टनी काहीच केलं नाही? खरं तर प्रथा तुम्ही बघा की भाजप काय करतं, तर त्यांचे त्यांचे जे कुठले नेते आहेत त्यांना सांगतात की एखाद्या कम्प्युटरसमोर बसा, टी व्ही समोर बसा आणि तिथं तुम्ही टाळ्या वाजवताना फोटो तुम्ही पाठवा, नाही तर व्हिडिओ पाठवा. आता ह्या महाराष्ट्रामध्ये कुणी अशा पद्धतीने केंद्राकडनं आलेले आदेश निर्देश हे ऐकलेत, हे आपल्या सर्वांना बघावं लागेल. पण आम्हीसुद्धा आनंद व्यक्त केला ना, माझ्या मुलांनी आनंद व्यक्त केला, ह्या इथं असणाऱ्या सर्वांनी व्यक्त केला. पण तो करत असताना वरून आदेश आला त्या पद्धतीने आम्ही केला नाही, आमच्या पद्धतीने आम्ही तो आनंद व्यक्त केला. आणि पूर्णपणे श्रेय हे तिथं असणाऱ्या सायंटिस्टला जातं. अख्ख्या भारतातले सायंटिस्ट तिथं काम करत आहेत आणि सर्वात उत्कृष्ट या जगातले कुठं सायंटिस्ट असतील ते आपल्या भारतामध्ये आहे. याचा अभिमान आम्हा सर्वांना आहे. कुठेही उमेदवाराची ट्रायल तिथं केली जात नाही आहे. फक्त जे लोक भाजपबरोबर गेलेले आहेत आणि स्वतः भाजप यांना एक संदेश देण्याचा प्रयत्न केला गेला आहे की विचार अजून जिवंत आहे आणि मराठी माणसं दिल्लीसमोर झुकणार नाही. हाच संदेश आदरणीय पवारसाहेब या सगळ्या सभेच्या माध्यमातून देत आहेत. बाकी दुसरं कुठंही नाही. विचार आपला जपायचा, टिकायचा आणि त्यासाठी लढायचं आहे असं आव्हान आदरणीय पवारसाहेब या विविध सभेच्या माध्यमातून करत आहेत. याच्या कुठेही राजकारण पवारसाहेबांकडनं तरी केलेलं जात नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला होता. जनतेच्या कोर्टामध्ये झाला, हे जनतेच्या कोर्टात गेले. कोल्हापुरातले एक नेते सुद्धा तुम्हाला सोडून गेले आणि त्या मतदारसंघामध्ये काल तुम्ही जाऊन दौरा झाला. जनतेच्या कोर्टातून दादा त्याला जोडणे प्रश्न विचारतो. राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून कोल्हापूर हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला होता. म्हणजे 2 खासदार इतके होते, दोन्ही 5 आमदार होते, सगळ्या संस्था ताब्यात होत्या. पण एकाच नेत्यावर विश्वास टाकल्यामुळे, भरोसा ठेवल्यामुळे राष्ट्रवादी कमकुवत झाले. आता तुमचा पक्ष फुटल्यानंतर राष्ट्रवादी त्याच्याबद्दल तुम्हाला खंत वाटते का? आदरणीय पवारसाहेब जेव्हा या देशाचे कृषी मंत्री होते आणि त्याच्या आधी डिफेन्स मिनिस्टर होते, तेव्हा देशाच्या हितासाठी आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्र हितासाठी सुद्धा आदरणीय पवारसाहेब दिल्लीमध्ये काम करत होते. अशा पद्धतीने काम करत असताना राज्यामध्ये कोणावर तरी विश्वास टाकायचा असतो आणि त्या दृष्टिकोनातून ह्या सर्व लोकांवर आदरणीय पवारसाहेबांनी विश्वास टाकला. तुम्ही मुश्रीफ साहेबांच्याबद्दल बोलत असाल तर 98मध्ये त्यांना संधी द्यावी असं अनेक लोकांचं मत नव्हतं, तरीसुद्धा ही व्यक्ती माझी आहे, मी म्हणतो म्हणून यांना संधी द्या असं आदरणीय पवारसाहेब बोलले होते आणि त्यांना तिथं संधी मिळाली. त्यानंतर पदं कशी मिळत गेली याचा अभ्यास तुमच्या सर्वांचा आहे. पण ह्या सगळ्या गोष्टीमध्ये असं झालं की प्रत्येक जिल्ह्यामध्ये काही ठराविक नेते हे तिथं निर्माण झाले, त्यांची ताकद तिथं वाढत गेली. ताकद नेत्यांमुळेच होती असं मी म्हणणार नाही, पण नेत्यांबरोबर इतर पदाधिकारी जे कार्यकर्ते होते त्यांची मोठ्या प्रमाणात घुसमट होत होती. पण ती घुसमट होत असतानासुद्धा ते सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी हे निष्ठावंत होते विचाराला आणि पवारसाहेबांना, म्हणून ते तसेच पवारसाहेबांच्या विचाराबरोबर राहिले. पण त्यांना संधी कुठं मिळत नव्हती. आज जे झालं आहे, मोठे नेते आता पलीकडे गेलेले आहेत. त्यामुळे ज्या ज्या तालुक्यामध्ये, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आणि इतरही जिल्ह्यामध्ये आम्ही सर्वजण फिरलो, तिथे असणारे ताकदवान निष्ठावंत कार्यकर्ते आणि पदाधिकारी आम्हाला एवढंच सांगत आहेत की आता खऱ्या अर्थाने पुरोगामी विचाराने, शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचाराने आणि आमच्यासारख्या कार्यकर्त्याने खुला श्वास घेतलेला आहे. पूर्वीची जी कुठली आपली ताकद होती त्यापेक्षा कितीतरी जास्त ताकदीने आम्ही सर्वजण लढू आणि याच्यामुळेच पवारसाहेबांचा आत्मविश्वास वाढलेला आहे, कारण त्यांचा विश्वास हा लोकांवर आणि कार्यकर्त्यांवर आहे. पक्षवाढीसाठी कार्यालय महत्त्वाचं आहे. कोल्हापूर, सांगली हा मतदारसंघ सर्व पश्चिम महाराष्ट्र बालेकिल्ला म्हणतात. पण पक्ष कार्यालय जे आहे त्यांची अवस्था पाहिली तर एखादं काळा आहे, तिथं आहे. पक्ष महत्त्वाचं की नेता महत्त्वाचा? पक्ष आणि कार्यकर्ते महत्त्वाचे आहेत, पदाधिकारी महत्त्वाचे आहेत. राहिला प्रश्न या कार्यालयाचा, याबाबतीत काय करायचं तर आदरणीय पवारसाहेब सांगतील. कार्यालय पॉश आहे म्हणजे त्याच्यातून सामान्य लोकांचे प्रश्न सुटतात असं नाही. खरं तर कोल्हापूर महानगरपालिका जी आहे तिथं पूर्वी राष्ट्रवादीच्या विचाराचे अनेक नगरसेवक हे निवडून येत होते, पण हळूहळू तो आकडा कमी होत गेला.
आणि तेवढेच नगरसेवक निवडून येत होते ज्यांची स्वतःची ताकद होती. मग इथल्या जिल्ह्याच्या नेत्यांनी राष्ट्रवादीचा विचार भक्कमपणे ठेवण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे होता. पण होतं असं, मी या जिल्ह्याच्या बाबतीत बोलतोय असं समजू नका, पण ठराविक जिल्ह्यांमध्ये तिथं असणारे आमदार जर निवडून नाही आले आणि त्या जिल्ह्यातून एकुलता एक एखादा आमदारच निवडून येत असेल, तर जेव्हा सत्ता येईल त्या सत्तेमध्ये मंत्रिपदसुद्धा आपल्यालाच मिळेल अशी काही नेत्यांची भावना असावी. म्हणून त्या जिल्ह्यामध्ये प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे पक्षाला संपवण्यामध्ये काही नेत्यांचाच हात असावा असं आता कुठंतरी कार्यकर्त्यांकडनं ऐकायला मिळत आहे. पवारसाहेब ज्यावेळी या सगळ्या घडामोडी झाल्या त्यावेळी म्हणते की युवकांच्याकडं आम्ही आता राष्ट्रीय मोठ्या प्रमाणात बघतोय. कोल्हापूरची जी युवा आघाडी आहे किंवा युवा ते मात्र कुठेही फुटताना दिसले नाही. सगळे पदाधिकारी एक संघ आपल्यासोबत होते. युवकांचा एक संघ म्हणजे एकही पदाधिकारी तुमचा फुटला नाही. सगळे एक बरोबर आहे. नाही, ती चांगली गोष्ट आहे ना. हे बघा, आज कुठेही तुम्ही गेलात तर युवांचं प्रमाण सभेला येण्याचं मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. आता ह्याला वेगळी कारणं आहेत. कारण का युवांनीसुद्धा गेल्या 7-8 वर्षामध्ये एक बघितलेलं आहे की त्यांच्याबद्दल कुणीच चर्चा करत नाही, त्यांच्याबद्दल कुठलंही धोरण येत नाही. आजसुद्धा अधिवेशनामध्ये आम्ही जेव्हा मुद्दे मांडत होतो, मी जेव्हा मुद्दा घेतला होता तेव्हा स्पर्धा परीक्षेचा मुद्दा घेतला होता, MIDCचा मुद्दा घेतला होता. आणि सत्तेत असणारे मोठे नेते उत्तर देत असताना काय म्हणतात की युवा पिढी सिरियस नाही. म्हणजे इलेक्शन लढण्यासाठी कार्यकर्ते तुम्हाला जेव्हा लागतात तेव्हा युवा पिढी चालते आणि त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी तुम्हाला युवा पिढी चालत नाही. मग ह्या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर मुलांनीच कुठंतरी ठरवलं आहे, युवांनीच ठरवलं आहे की परिवर्तन हे झालं पाहिजे. परिवर्तन हे कुठल्या बाजूने होईल हे सांगणार नाही, पण आज जे सत्तेत आहेत त्यांच्या बाजूने 100% परिवर्तन होणार नाही. त्यांच्या विरोधात या महाराष्ट्रामध्ये वातावरण आहे असा विश्वास आमच्यासारख्याला आहे. आणि हे जे सर्व युवा पदाधिकारी आहेत, आमचे जिल्ह्याचे प्रमुख आहेत, हे सर्वजण भक्कमपणे विचाराबरोबर राहिलेले आहेत. आणि कोल्हापूरची खासियत आहे, कोल्हापूर महाराष्ट्राने विचार अख्ख्या देशाला दिला आणि महाराष्ट्राला खऱ्या अर्थाने दिशा कुणी दिली असेल तर कोल्हापूरकरांनी दिलेली आहे. पुरोगामी विचार, शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार, विकासाचा विचार कोल्हापुरांकडनं जपला गेला आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये जे पदाधिकारी आज या विचाराबरोबर राहिलेले ते खऱ्या अर्थाने त्या विचाराबरोबर राहिलेले आणि म्हणून पवारसाहेबांना ते ताकद देत आहेत. आणि उद्याची सभा ही 2 विचाराच्या मधली सभा आहे. 2 विचार जे आज लढत आहेत, एक भाजप विचार आणि एक पुरोगामी आणि शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार. आणि त्यासाठी उद्याची सभा ही आपल्या सर्वांसाठी अतिशय महत्त्वाची आहे. सर्वाधिक संख्या जी आहे ती शिक्षक भरती, जी अभियोग्यता भरती आहे, गेल्या अनेक वर्षांपासून शिक्षक भरती झाली. हे बघा, याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत. प्राध्यापक भरतीमध्ये करप्शन मोठ्या प्रमाणात होतं आहे. आत्तासुद्धा सरकारकडनं जी काही सरळ भरती होत आहे शासनाची, त्याच्यामध्ये सुद्धा कुठेतरी भ्रष्टाचार होतो आहे असं वाटतं. कारण का पेपर फुटेचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. आता प्रायव्हेट इंडस्ट्रीमध्ये युवांना कुठेही संधी मिळत नाही. जेव्हा प्रायव्हेट इंडस्ट्रीमध्ये हाताला काम मिळत नाही तेव्हा युवा वर्ग हा स्पर्धा परीक्षेकडे मोठ्या प्रमाणात वळतो. त्यामुळे आज आपण युवांच्या बाबतीत प्रश्न सोडवायचे असतील तर दोन्ही विषय हाताळावे लागतील. पण MIDCच्या बाबतीत नाही तर नवीन इंडस्ट्रीच्या बाबतीत या राज्याचं जर धोरण बघितलं तर त्यांना राज्यातल्या युवांचं काही पडलेलं नाही. त्यांना काय पडलं आहे की गुजरातचे जे काय त्यांचे नेते त्यांना खुश कसं करता येईल, त्याच्याचबरोबर इतर राज्यामध्ये प्रोजेक्ट आपले कसे जात आहेत ते थांबवत नाहीत. ह्याच्यामुळे होतं असं की 5-6 लाख कोटीचे प्रोजेक्ट आपल्या राज्यातून दुसऱ्या राज्यात गेलेले आहेत. अनेक कंपन्या आपल्या महाराष्ट्रामध्ये यायचं पण त्यांना आणलं जात नाही, ताकद दिली जात नाही, त्यांना अडचणी पुढे केल्या जातात आणि कदाचित त्या कंपनीकडनं सुद्धा काही प्रमाणात निधी हा मागितला जातो अशी भीती वाटायला लागली. त्यामुळे या प्रायव्हेट इंडस्ट्रीमध्ये या मुलांना काम मिळत नाही. मग स्पर्धा परीक्षेच्या बाबतीत जो तुम्ही विषय मांडला शिक्षक भरतीचा, तो 2 अंगाने महत्त्वाचा आहे. एक, युवांना हाताला काम देण्यासाठी. दुसरं, जे शिक्षक भरतीसाठी अनेक वर्षांपासून प्रयत्न आणि अभ्यास करणारे विद्यार्थी ते तसेच अडकून बसलेले आहेत, त्यांना संधी मिळेल. त्याच्याचबरोबर आज कोल्हापूरमध्ये जर बघितलं, या कोल्हापूरचे पालकमंत्री कोण आहेत तर केसरकर साहेब आहेत असं मला कळतं. केसरकर साहेब कोण आहेत तर ते राज्याचे शिक्षण मंत्री आहेत.
या जिल्ह्यामध्ये 30 ते 40 शाळा अशा आहेत ज्याला एकसुद्धा शिक्षक नाहीत. 100 अशा शाळा आहेत जिथं 2च शिक्षक आहेत आणि इथंसुद्धा 600हून अधिक शिक्षकांची भरती बाकी आहे. नाहीतर रिक्त पदं असल्यामुळे ती भरती करणं मुलांच्या भवितव्यासाठी सुद्धा महत्त्वाचं आहे. अनेक वेळा त्यांनी शब्द देऊनसुद्धा पाळलेला नाही. त्यामुळे आम्हीसुद्धा सरकारला सांगितलेलं आहे पुढच्या 15 दिवसामध्ये जर शिक्षक भरती आणि प्राध्यापक भरती झाली नाही, त्याची प्रक्रिया जर सुरू झाली नाही तर आम्ही सर्वजण या युवांच्या वतीने आणि लहान मुलांच्या वतीने रस्त्यावर उतरू असा शब्द पुण्यामध्ये तिथं असणाऱ्या युवांना आम्ही सर्वांनी दिलेला आहे. मी तर उलट म्हणेल की कोल्हापूरकरांचं मी स्वागत करतो. एक खूप विचित्र प्रयत्न कोल्हापूरमध्ये होत होता. काय प्रयत्न केला जात होता तर बाहेरून काही लोक आणली गेली होती. त्या मुलांची वय जर तुम्ही बघितली तर 15-16च्या आसपासची वय असतील. बाहेरून कुठून आली, कुणी पाठवली याचा अभ्यास आपण सर्वांनी करायची जरूरत आहे, पण ते इथली नव्हती. आता पोलिसांना एखादी दंगल जर उद्या होणार असेल, 4 दिवसानंतर होणार आहे, त्याचा अंदाज आदल्या दिवशीच आणि काही दिवसांपूर्वी येत असतो. अशा परिस्थितीमध्ये सुद्धा पोलीस प्रशासनाने कुणीही त्या बाबतीतली दक्षता घेतली नाही. एखादा SP नाहीतर समजा DIG असेल तर तिथं जेव्हा वातावरण तणावाचं असतं, जिथं काही लोक एकत्रित येतात आणि दंगल होण्याचं जेव्हा चिन्ह दिसायला लागतात, तिथं मोठे अधिकारी उपस्थित राहणं महत्त्वाचं असतं. पण ही लहान मुलं हातामध्ये दगडं घेऊन उपस्थित असताना पोलीस नुसतं बघत होते. कदाचित राज्य सरकारच्या प्रमुख नेत्यांकडनं आदेशसाठी हे सर्व पोलीस वाट बघत होते, जे आदेश आले नाहीत. दंगल झाली, जे काय 30-40-50 लोक असतील त्यांनी दंगल केली. पण महत्त्वाचं काय की कोल्हापुरात दंगल करण्याचा प्रयत्न का झाला? कारण कोल्हापूर हे पुरोगामी विचाराचं आहे, शाहू फुले आंबेडकरांचा विचाराचा आहे. हा विचार आपण सर्वांनी जपलेला आहे आणि तोच विचार कदाचित भाजपकडनं नाही तर त्यांच्या विचाराच्या लोकांकडनं तोडण्याचा प्रयत्न होतो का काय अशी भीती वाटते. मी पक्षाचं नाव याच्यासाठी घेतलं कारण का कर्नाटकामध्ये हेच त्यांनी केलं, इतर राज्यामध्ये तेच त्यांनी केलं आणि हा वाद निर्माण करण्याचा प्रयत्न होऊनसुद्धा मोठ्या प्रमाणात पैसा टाकूनसुद्धा कोल्हापूरकरांनी ती दंगल होऊन दिली नाही. ही कोल्हापूरकरांची ताकद आहे. म्हणून इथं असणाऱ्या नागरिकांचं मी अभिनंदन करतो की असा मोठा प्रयत्न होऊनसुद्धा या सगळ्या प्रयत्नाला तुम्ही बाजूला सारून ऐक्याचं, समतेचं जो विचार आपण सर्वांनी जपलाय तोच त्या दिवशी तुम्ही अख्ख्या देशाला नाही अख्ख्या राज्याला दाखवून दिला. असाच प्रयत्न अमरावतीला सुद्धा झाला, असाच प्रयत्न नगरला सुद्धा झाला. लोकसभा इलेक्शन काही महिन्यांनंतर आहेत, मग लोकसभा इलेक्शनसाठी ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही करत आहात का? बाकी राज्यामध्ये हे होईल पण महाराष्ट्रामध्ये हे होणार नाही. महाराष्ट्रातली जनता हुशार आहे, महाराष्ट्रातल्या जनतेमध्ये विचार आहेत. म्हणून कितीही भाजपने प्रयत्न केले, भोंग्याच्या बाबतीत सुद्धा त्यांनी तो प्रयत्न केला, पण तो यशस्वी होताना या महाराष्ट्रामध्ये दिसत नाही. त्यामुळे हाच विचार जो या विचाराच्या विरोधात आहे, पुरोगामी विचार जो आपल्या सर्वांचा, तोच आपल्या सर्वांना जपायचा आहे. राजकीय हेतू साध्य करत नाहीत. राजे तिथं आल्यानंतर ते हाच संदेश देत आहेत, भाजपचा विचार हा लोकांच्या हिताचा नाही. आज जे काय या राज्यामध्ये चाललेलं आहे आणि कोल्हापुरात जी दंगल करण्याचा प्रयत्न काही विचाराने केला, त्या विचाराच्या विरोधात हे राजे आहेत. आणि राजे हे संदेश राजकीय कुठलाही देत नाही, हा विचाराचा संदेश देत आहेत की आज महाराष्ट्रामध्ये कुठला विचार जगला पाहिजे, टिकला पाहिजे. आणि तिथं दसरा चौकामध्ये सभा घेण्याचं ते एक प्रमुख कारण आहे. तुम्ही तिथं गेल्यानंतर स्मारक कोणाचं आहे तर छत्रपती शाहू महाराजांचं आहे. आणि आसपास जे हॉस्टेल्स आहेत जे शाहू महाराजांनी बांधले होते ते सर्व समाजासाठी बांधले होते. का? सर्व समाजातल्या मुलामुलींना शिक्षणाची संधी मिळाली पाहिजे. आणि हा संदेश हे राजेसुद्धा देत आहेत आणि आदरणीय पवारसाहेबसुद्धा उद्याच्या सभेच्या माध्यमातून देत आहेत. त्यामुळे राजकारण हे बाजूला ठेवा, चर्चा होणार पण चर्चेला धुडकावून कुठंतरी विचाराला पक्क राहणं, एक भूमिका घेणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. आणि उद्या ते होताना आपल्या सर्वांना बघायला मिळेल.
माझ्या अंदाजाने 4 वाजता ही सभा सुरू होईल. पवारसाहेब वेळेचे पक्के आहेत. मान खटाव या भागामध्ये पवारसाहेब दुपारच्या वेळेस आहे. आम्ही सर्वजण तिथं असूच, कारण का इथलं नियोजन हे सर्व पदाधिकारी जे जिल्ह्याचे ते करत आहेत. आम्ही फक्त कुठंतरी लोकांशी बोलण्यासाठी इथं आलेलो आहे आणि पवारसाहेबांबरोबर आम्ही सर्वजण येऊ. 4 वाजता ती सभा तिथं सुरू होईल. आम्ही साहेबांना विनंती करत आहोत की बोलत असताना ठराविक लोकच बोलावे, कारण का पवारसाहेबांना ऐकण्यासाठी तिथं लाख हजारोच्या संख्येने लोक येणार आहेत. ठराविक पदाधिकारी जे जिल्ह्याचे ते बोलतील, त्याचबरोबर जे राज्याचे पदाधिकारी आहेत, जयंतराव पाटील साहेब असतील आणि जे सर्व नेते असतील ते बोलतील आणि मग शेवट पवारसाहेब तिथं आपल्या सर्वांना संबोधित करतील. दादा, खरं तर बारामती हा पवारांचा बालेकिल्ला, मात्र अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यापासून अजून एकदाही तिथं बारामतीमध्ये आलेले नाही आहेत. बारामतीकरांना भेटायचं काय दादा काय? तो त्यांचा विषय आहे. 26 तारखेला ते जाणार आहेत असं आम्हाला कळतंय, पण शेवटी ते तिथले लोकप्रतिनिधी आहेत. त्या मतदारसंघामध्ये काय करायचं, कशी सभा घ्यायची, कसा सत्कार करून घ्यायचा हा त्यांचा विषय आहे. त्यामुळे 26ला ते तिथे येतील आणि 27ला ते बीडला असतील असं आम्हाला कळतं. बीडची सभा जास्त महत्त्वाची आहे, कारण का तिथं ते काय बोलतात, विकासाचं कुठलं धोरण मांडत आहेत, या सगळ्या गोष्टीकडे आपल्याला लक्ष द्यावं लागेल. कारण विकास करत असताना आता तुम्ही कोल्हापूरच्या बाबतीतसुद्धा बघा ना, कोल्हापूरची MIDC मोठी आहे, पण कोल्हापूरच्या MIDCतल्या काही इंडस्ट्रीतल्या लोकांचं मला फोन आले, आधीसुद्धा आले होते. त्यांची कंप्लेंट तिथं आहे की काही लोकल नेते आणि त्यांचे कार्यकर्ते, त्यांचे नातेवाईक तिथं असणाऱ्या इंडस्ट्रीतल्या लोकांना त्रास देत आहेत. मग ते लोक आम्हाला बोलतात की आम्हाला इंडस्ट्री वाढवायची, दुसरं एखादं ठिकाण सांगा. मी बोलतो कोल्हापूरच्या मुलांना संधी देण्यासाठी तुम्ही कोल्हापूरमध्ये इंडस्ट्री परत एक्सपॅन्ड का करत नाही? पण ते म्हणतात की आम्हाला लोकलच इतका त्रास आहे, इतका हस्तक्षेप आहे, त्यामुळे आम्हाला इथं एक्सपॅन्शन करायला भीती वाटते. आम्ही प्रयत्न करतो त्यांना सांगायला, मग ही भीती का वाटते याचाही कुठेतरी अभ्यास आपल्या सर्वांना करावा लागेल. ह्या ज्या इंडस्ट्री येत नाहीत त्या काय येत नाही याचाही अभ्यास आपल्याला करावा लागेल. तसंच मी अनेक वेळा हा मुद्दा मांडला आहे की सोलापूर असेल, कोल्हापूर असेल, नगर असेल, नाशिक असेल, नवी मुंबई असेल, नागपूर असेल, तिथंसुद्धा IT हब होण्याची जरूरत आहे. हा मुद्दा मांडत असताना आदरणीय पवारसाहेबांबरोबर अनेक वेळा बैठका झाल्या. पवारसाहेबांनी पुढाकार घेऊन सोलापूरचे काही व्यावसायिक एकत्रित येऊन तिथं एक मोठी IT कंपनी आता ते टाकत आहेत. आता ताकद पवारसाहेबांनी काय दिलं तर फक्त ताकद दिली. तिथले जे व्यावसायिक आहेत ते एकत्रित आले. पुण्याचे जे 2 मोठे IT वाले जे IT हब बांधणारे लोक आहेत ते सुद्धा त्यांना जोडून दिले आणि तिथं मोठं IT हब होते. ते येत्या काळामध्ये इथं कोल्हापूरला सुद्धा व्हावं यासाठी इथं काँग्रेसचे नेते प्रयत्न करत आहेत आणि आम्ही सर्वजणसुद्धा राष्ट्रवादीचे आमदार आणि जे कोणी कार्यकर्ते पदाधिकारी ते प्रयत्न करू. विकास खऱ्या अर्थाने झाला पाहिजे. MIDCच्या बाबतीत ज्या काही तक्रारी आणि त्रास देणारे कोण आहेत? हे बघा कदाचित काही प्रमाणात आमचंही चुकत होतं. आता मी तर आमदार आहे, मी तर एक कार्यकर्ता आहे, मी कुठला पदाधिकारी नाही. जेव्हा काही इंडस्ट्रीचे लोक आम्हाला सांगायचे तेव्हा काही नेत्यांशी आम्ही बोलायचो, पण ज्या नेत्यांशी आम्ही बोलायचो ते जिल्ह्याचेच नेते असायचे. त्यामुळे एक भूमिका एका बाजूली एकाची कळायची, दुसरी भूमिका ह्यांचीच कळत होते. तर क्लिअर कट पिक्चर येत नव्हतं. आता क्लिअर कट पिक्चर यायला लागले आणि सगळ्यात महत्त्वाचं काय लोक बोलायला लागले आणि लोक बोलल्यामुळे आता हे विषय सगळे आता कानी यायला लागलेत आणि आम्ही मुलींचं म्हणजे युवांचं प्रतिनिधित्व करणारे कार्यकर्ते आहोत. त्यांच्याकडनं सुद्धा ह्या जेव्हा गोष्टी कळायला लागल्या तेव्हा कुठं ना कुठंतरी भूमिका ही घ्यावी लागेल. तुमचं म्हणणं बरोबर आहे, पण ते कितीही बरोबर असलं तरी मी स्पष्टीकरण तिथं दिलेलं आहे. काही प्रमाणात आमचंही चुकत होतं, पण आता कुठंतरी त्या गोष्टीला हात घालत असताना मी माझ्या मतदारसंघामध्ये MIDC यावी यासाठी प्रयत्न करतो. त्यात राजकारण केलं जातं. पण MIDC आल्यानंतर तिथं कंपन्या कशा आणायच्या हे मला माहिती आहे, कारण मी सुद्धा व्यावसायिक क्षेत्रामध्ये काम करतो. व्यावसायिक क्षेत्राला काय अडचणी असतात ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला माहिती आहेत. त्यामुळे युवांचे प्रश्न मांडत असताना उगाचच नुसतं फापट पसरा बोलून, कारण का अधिवेशनामध्ये सुद्धा जेव्हा मुख्यमंत्री साहेब बोलतात तेव्हा राजकीय भाषण करतात. या महाराष्ट्रासाठी त्या भाषणामध्ये काहीही नसतं. तिथं खऱ्या अर्थाने काय पॉलिसी काय, आता व्हाईट पेपर आणला उदय सामंत साहेबांनी. आता तो व्हाईट पेपर आणत असताना त्या व्हाईट पेपरमध्ये काहीच नव्हतं, त्यापेक्षा खऱ्या अर्थाने कोरा कागद दाखवला असतं तरी चाललं असतं. इंडस्ट्री महाराष्ट्रामध्ये यावी यासाठी कुठेही या सरकारकडनं प्रयत्न केले जात नाहीत, पण ते केले जावेत यासाठी आम्ही सर्वजण अधिवेशनामध्ये तर बोलतोच आहे, पण येत्या काळामध्ये सुद्धा त्यासाठी ठोक काय निर्णय आपल्याला घेता येतील यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्नशील राहू. तक्रारी संदर्भात
आता मी बोललो ना ते तुम्हाला कळलंच असेल ना, आमचे एकच नेते होते. मी बोललो ना, मला जे काही लोकांकडनं कळत आहे, मुश्रीफ साहेबांचे काही कार्यकर्ते आणि पदाधिकारी आणि काही नातेवाईक हे MIDCमध्ये लक्ष देऊन असायचे, अजूनसुद्धा आहेत असं कळतंय. या बाबतीत शहानिशा 100% करावे लागेल. इंडस्ट्रीतल्या लोकांना जर अडचण आली आणि एखादं युनिट इथं जर एक्सपॅन्ड होत असेल तर इथल्याच युवांना संधी मिळणार आहे ना. काही युवा आम्हाला भेटतात, तिथं गारगोटीचे युवा भेटले, तिथंही MIDC 400 एकराची ती प्रलंबित आहे, ती आपल्याला पूर्ण करावी लागेल. काय ते एखादं इन्व्हेस्टमेंट आणावे लागते, पण इन्व्हेस्टमेंट सहजपणे येत नाही, त्याला धोरण लागतं. ते धोरण बनवण्याची कुवत या सरकारकडे आहे असं आम्हाला वाटत नाही. नाही, सुप्रियाताई नक्कीच बोलतील, त्या बोलल्याही आहेत. अधिवेशनामध्ये सुद्धा, पार्लमेंटमध्ये त्या बोललेल्या आहेत. पण आज तुम्ही जर बघितलं तर त्यासुद्धा आणि आम्हीसुद्धा फक्त पवारसाहेबांचे आदेश आज ऐकत आहोत. पवारसाहेबांचे विचार हे जे व्यक्त केले जातात तेच पुढे घेऊन चाललेलो आहोत. साहेब जेव्हा विचार व्यक्त करतात ते आपण कसे घ्यायचे आणि ते लोकांपर्यंत कसे घेऊन जायचे हे आम्ही सर्व पदाधिकारी ठरवत असतो, कार्यकर्ते ठरवत असतो. सुप्रियाताईंची स्टाईल ही वेगळी आहे, पण सुप्रिया स्टाईल 100% BJPच्या विरोधात आहे, 100% पुरोगामी विचाराने लढणारे आहेत. त्या येत्या काळामध्ये अग्रेसर भूमिका हे घेतील. पण आज संघटनसुद्धा कोणाला तरी बघायचं आहे. तर सुप्रियाताई असतील, जयंतराव पाटील साहेब असतील, ते एकत्रित राहून संघटन आपला ताकद कशी देता येईल, स्ट्रक्चर कसं करता येईल यासाठी ते प्रयत्न करत आहेत आणि बॅकएंडला आज ते काम करत आहेत. त्यामुळे येत्या काळामध्ये बॅकएंड जेव्हा स्ट्रॉंग होईल तेव्हा फ्रंट एंडमध्ये सगळेच लोक दिसतील आपल्याला, एवढंच इथं सांगतो. तुम्ही म्हणताय सुप्रियाताई 100% पुरोगामी या भाजपसोबत जाणार नाही, मात्र शिवसेना असेल, उद्धव ठाकरे गट असेल, काँग्रेस गट असेल, काँग्रेस असेल, अजूनही राष्ट्रवादीच्या एकूणच भूमिकेवर संशय व्यक्त करते आणि हे दोन्ही संशय कुठंही राहिलेला नाही. मधल्या काळामध्ये जी कुठली बैठक झाली त्याच्यामध्ये चर्चा नुसती वाढत गेली आणि त्या चर्चेला राज्यातले जे काँग्रेसचे आणि शिवसेनेचे म्हणजे उद्धव ठाकरे साहेबांचे गटाचे जे काही नेते होते ते 2-3 वक्तव्य देऊन गेले. पण त्यानंतर पवारसाहेबांनी भूमिका स्पष्ट केल्यानंतर लगेचच त्यांची भूमिकासुद्धा ही महाविकास आघाडीच्या बाजूली भक्कमपणे होताना आपण सर्वजण बघत आहोत. त्याच्याचबरोबर पवारसाहेब निर्णय घेत असताना काँग्रेसचे जे प्रमुख आहेत, जे दिल्लीत बसतात, ज्याच्यामध्ये राहुल गांधीजी असतील, सोनिया गांधी मॅडम असतील, त्याच्याचबरोबर उद्धव ठाकरे गटाचे जे प्रमुख आहे उद्धव ठाकरे साहेब, त्यांच्याशी रोज नाही तर दिवसाआड बोलतच असतात. त्यामुळे उगाचच भाजप मुद्दामून प्रयत्न करत आहे की कुठंतरी वाद आहे. अजिबात वाद नाही. विचाराला गद्दारी महाविकास आघाडीकडनं कुठेही होणार नाही असं आश्वासित आपल्या सर्वांना मी इथं करतो. आणि उद्या आपल्या माध्यमातून सुद्धा सगळ्या लोकांपर्यंत विषय जाऊ द्या विनंती करतो आणि उद्या नक्कीच तिथं आपण सर्वजण या असे आपल्या सर्वांना निमंत्रण हे आदरणीय पवार साहेबांच्या वतीने आम्ही सर्वजण करतो. राहुल 2 मिनिटं 2 मिनिटं आता उद्या साहेब पण संदेश देतील ना. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.